घरी येण्यासाठी राधाला उशीर झाला होता. तिला वाटले की घरी सगळी तिची काळजी करत असतील, पण जेव्हा घरी राधा पोहोचली तेव्हा तिला कोणीच काही नाही म्हणाले. असं वाटत होतं की कोणालाच हे माहिती नव्हतं की आज राधा उशिरा आली आहे. राधाचा लहान भाऊ आणि वडील हॉलमध्ये बसून कशावर तरी बोलत होते. तिची छोटी बहीण माहेरी नवऱ्यासोबत आली होती आणि ती आईसोबत आणि बहिणीसोबत बसून गप्पा मारत होती. राधा तिच्या खोलीमध्ये गेली आणि फ्रेश होऊन किचनमध्ये आली. ती तिच्यासाठी चहा बनवू लागली. किचनमधून आलेल्या आवाजाने तिची वहिनी किचनमध्ये आली आणि म्हणाली, अहो राधाताई, तुम्ही कधी आला? द्या, मी तुमच्यासाठी चहा बनवते. नाही, मी बनवते. राधा पण जरा कठोर शब्दात बोलली, तर त्यामुळे तिची वहिनी पण निघून गेली. वहिनी निघून गेल्यानंतर राधाने एक मोठा श्वास घेतला. एक वेळ अशी होती की राधा ऑफिसमधून कधी घरी येते याची वाट पाहत सगळे बसत होते आणि आल्या आल्या तिची सगळी सेवा करत होते. राधापाशी बसून दिवस कसा गेला याबाबत तिला प्रेमाने विचारत होते. पण आजकालचं या सगळ्यांचे वागणं पाहून राधाचं मन कुठेतरी दुखलं होतं. चहाचा कप घेऊन राधा तिच्या खोलीत आली. चहाचा जसा ती घोट घेत होती तसं राधा तिच्याच घरी ती एकटी आहे असं वाटत होतं. चहा पीत असताना राधाचं मन भूतकाळात गेलं. राधाचे वडील सरकारी स्कूलमध्ये अध्यापक होते. त्यांनी त्यावेळेस कसं तरी मुलांना शिकवले होते. सगळ्यात मोठी राधा होती आणि सगळ्यात हुशार आणि तेज पण होती. राधा नेहमी क्लासमध्ये फर्स्ट येत होती. तिचे वडील तिला कधीच मुलगी म्हणून पाहत नव्हते. ते तिला मुलगाच आहेत असं म्हणत होते. राधाची आई, मी राधाला एक चांगली अधिकारी बनवणार आहे. एके दिवशी राधाचे वडील कुतूहलाने राधाच्या आईला म्हणाले. आपल्या वडिलांची इच्छा बघून राधा दुपटीने अभ्यास करू लागली. राधाचं BA झाल्यानंतर तिने 3 वर्ष खूप मेहनत घेतली आणि शेवटी तिने तिच्या यशाची पायरी गाठली आणि आज ती महिला विभाग आणि बाल विभाग मध्ये उच्च पदावर काम करत आहे. राधाच्या या यशामुळे तिचे आई वडील खूप आनंदी झाले होते. राधाचे वडील राधाच्या आईला म्हणाले की बघितलंस ना, आपली राधा किती मोठी अधिकारी बनली आहे. आता आपले गरिबाचे दिवस गेले, आता आपण चांगले दिवस बघणार. आज तिच्या वडिलांना खूप गर्व वाटत होता की राधाने त्यांचं नाव रोशन केलं आहे. राधा तिचा सगळा पगार तिच्या आई वडिलांनाच देत होती. राधा स्वतः खूपच कमी खर्च करत होती. तिच्या आई वडिलांनी खूप मुश्किलीने तिला आणि तिच्या भावाला शिकवलं होतं. त्यामुळे राधाला वाटत होतं की तिच्या आई वडिलांनी आता त्यांचं आयुष्य जगावं, सगळीकडे फिरायला जावं. राधाला तिच्या ऑफिसकडून तिला एक गाडी पण भेटली होती. त्या गाडीमध्ये राधा तिच्या आई वडिलांना, भावाला, बहिणीला फिरायला घेऊन जात होती आणि शॉपिंग मॉलला पण घेऊन जात होती. त्यांच्या आवडीचे ती सगळे खरेदी करत होती. पण राधा मात्र स्वतःसाठी जास्त काही घेत नव्हती. हळूहळू आता दिवस जाऊ लागले. आता तिच्या भावाचं आणि बहिणीचं शिक्षण झालं. तिचा भाऊ पण नोकरीला लागला. भावाच्या नोकरीसाठी राधाला तिच्या नावाचा, पदाचा आणि पैशाचा पण खूप वापर करावा लागला. राधाच्या सगळ्या मैत्रिणीचं आता लग्न झालं होतं. प्रत्येक मैत्रीण तिला हाच प्रश्न विचारत होत्या की आता तू लग्न कधी करणार आहेस? राधाच्या आधी तिच्या भावाचं लग्न झालं, तरी पण तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाचं नावच काढलं नाही. समाज आणि नातेवाईकांमध्ये राधाबद्दल कुजबूज सुरू झाली. समाज आणि नातेवाईक जे पण राधासाठी स्थळ घेऊन येत होते, आई वडील आणि तिचा भाऊ त्या स्थळामध्ये काही ना काही दोष सांगून त्यांना नकार देत होते. असंच दिवस गेले. यानंतर राधाच्या छोट्या बहिणीच्या लग्नाबाबत चर्चा सुरू झाली. परंतु घरात मोठी बहीण बिन लग्नाची बसली आहे, त्यामुळे तिचं लग्न जमत नव्हतं. तेव्हा दिलीपचं स्थळ राधासाठी आलं.
खरं तर राधाच्या घरच्यांना राधाचं लग्न लावूनच द्यायचं नव्हतं, कारण त्यांना वाटत होतं की राधा त्यांना सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. जर तिचं लग्न लावून दिलं तर मग तिची सगळी कमाई तिच्या सासरचे घेत असतात. त्यामुळे तिचं लग्न करण्यासाठी ते जरा कचरत होते. पण छोट्या मुलीच्या लग्नामुळे नाईलाजाने आता राधाचं लग्न करायची वेळ त्यांच्यावर आली होती. दिलीप पण चांगल्या पोस्टवर काम करत होता. नाईलाजाने राधाच्या घरच्यांनी राधाचं लग्न दिलीप सोबत लावून दिलं. दिलीप आणि राधाचा छोटासा संसार चांगला चालू होता. लग्न झाल्यावर पण अर्ध्यापेक्षा जास्त पगार राधा तिच्या माहेरच्यांना देत होती आणि एका शहरात राहिल्यामुळे राधा नेहमी तिच्या माहेरी जात होते. घरात स्वयंपाक बनवणारी एक बाई होती, त्यामुळे ती दिलीप बद्दल जास्त काळजी करत नव्हती. पण दिलीपला तिनं सारखं माहेरी जाणं हे काही त्याला आवडलं नाही आणि निम्म्यापेक्षा जास्त पगार देणं पण त्याला आवडत नव्हतं. त्याचं म्हणणं होतं की निम्मा पगार तिने तिच्या माहेरी द्यावा आणि निम्मा पगार तिने स्वतःसाठी ठेवावा. दिलीप नेहमी तिला समजावत होता की स्वतःसाठी पैसा वाचवून ठेव, पण राधा दिलीपच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती. शेवटी दिलीप थकून नंतर काहीच म्हणत नव्हता. भूतकाळाच्या विचारातून जेव्हा राधा माघारी आली तर तिने पाहिलं की सगळीकडे अंधार झाला होता. तिने तिच्या खोलीमध्ये लाईट लावली. राधाला आता कळालं होतं की तिच्या आई वडिलांनी स्वार्थासाठी तिचा संसार मोडला होता. तिच्या माहेरच्यांना माहीत होतं की जास्त दिवस दिलीप तिचा नवरा तिला पैसे माहेरी पाठवून देत नसतो. त्यामुळे तिच्या बहिणीने दिलीप विरुद्ध तिचे कान भरायला सुरुवात केली, कारण राधाने तिच्या नवऱ्याला सोडून कायमची माहेरी येऊन राहावी आणि तिला येणारा सगळा पगार त्यांना द्यावा. जेव्हा सासरी राधा काम करत असायची तेव्हा तिची आई आणि तिची वहिनी तिला म्हणत होती की जेव्हा तू माहेरी होती तेव्हा तू राणीसारखी राहत होती, पण जसं लग्न झालं तुझ्या नवऱ्याने तुला मोलकरीण बनवलं आहे. आई वडिलांच्या बनावटी प्रेमामुळे राधाने लगेचच त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या मनात स्वार्थ आहे हे राधाला समजलं नाही. त्यामुळे राधा दिलीपला सोडून कायमची माहेरी आली. जेव्हा राधा कायमची माहेरी गेली तेव्हा दिलीप खूप रडला होता. खूप वेळा दिलीपने तिला विनवण्या केल्या होत्या की तू हे घर सोडून जाऊ नकोस. दिलीपने तिला सांगितलं की तू हवं असेल तर तुझा सगळा पगार माहेरच्यांना देऊ शकते, परंतु तू मला सोडून जाऊ नकोस. दिलीपला तर फक्त राधा पाहिजे होती, परंतु राधाने त्याचं काहीच ऐकलं नाही. राधाला बसून हे सगळं आठवत होती आणि वहिनीच्या खोलीतून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज पण येत होते. राधाला आठवलं की 3 वर्षापूर्वी दिलीपला सोडून राधा माहेरी येऊन राहिली होती. तेव्हा घरातील प्रत्येक जण तिला विचारूनच काम करत होते. तिच्याच आवडीचं जेवण घरात बनत होतं. हळूहळू सगळंच बदलत गेलं. तिच्या बहिणीचं पण लग्न झालं. तिच्या बहिणीच्या लग्नात सुद्धा राधाने सगळा खर्च केला होता आणि तीच बहीण आज तिला इग्नोर करून आईसोबत आणि वहिनीसोबत गप्पा मारत बसली होती. तिच्या सासरचे किस्से सांगत होती. आई वडील भाऊ वहिनी हे सगळे तिच्या बहिणीच्या नवऱ्याची आणि तिची खातिरदारी करण्यातच मग्न होते आणि बिचारी राधा तिच्या खोलीमध्ये गरिबासारखी राहत होती. तिच्या बहिणीच्या लहान बाळाला पाहिल्यावर राधाला वाटत होतं की तिला सुद्धा आता बाळ झालं असतं. तिचा नवरा तिच्यासोबत असता, तिचं हक्काचं घर असतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये राधाचं मन दिलीपच्या कडेनेच फिरत होतं. राधाला आज तिने जे केलं आहे त्याच्यावर पश्चाताप होऊ लागला होता. लंचच्या टायमाला राधाची मैत्रीण सायली तिच्या केबिनमध्ये आली. त्या दोघी दररोजच सोबतच लंच करत होत्या. राधा, तुला जेवण करायचं नाही का? आणि तू मला आजकाल खूप टेन्शनमध्ये दिसत आहे. काही अडचण आहे का? राधाच्या मैत्रिणीने
आपलेपणाने जेव्हा राधाला विचारलं तेव्हा ती तिच्या भावना रोखू शकली नाही. ती सायलीच्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्या घरी काय घडत आहे आणि तिच्या माहेरच्यांनी तिचा फायदा कसा करून घेतला याबद्दल सगळं काही सांगितलं. हे बघ राधा, मी तुला आधीच सांगितलं होतं की दिलीपला सोडू नकोस, पण तू हे चुकीचं केलं. पण आता ती चूक तुला सुधारायची असेल तर तू ती चूक सुधारू शकते, कारण दिलीप खूप चांगला मुलगा आहे. तो तुला नक्कीच समजून घेईल. हो सायली, मला आता सगळं कळालं आहे. आता माझे डोळे उघडले आहेत. अगं बिचारा दिलीप तुला मनवण्यासाठी किती वेळा ऑफिसमध्ये आणि घरी आला होता, तरी पण तू त्याच्यासोबत गेली नाही. मला माहीत आहे सायली, माझ्याकडून चूक झाली आहे आणि त्याची शिक्षा मी भोगली पण आहे. माझ्यापाशी आपलं म्हणून असं कोणीच नाही. मी आता पूर्णपणे एकटी पडली आहे. असं म्हणून मोठमोठ्याने राधा रडू लागली. राधाला शांत करत सायली म्हणाली की हे बघ राधा, अजून काही बिघडलं नाही. हां, तुला समजायला वेळ लागला, पण अजून उशीर व्हायला नको. त्याच्या आधी तू दिलीपपाशी निघून जा, जिथे तुझा नवरा असेल, तुझं घर असेल, तुला मुलं होतील, तुझा परिवार होईल. पण सायली, दिलीप मला स्वीकारेल का ग? पण राधा, तुला प्रयत्न तर करावेच लागतील. दिलीपने अजून लग्न केलं नाही. कदाचित तो तुझी वाट पाहत असेल. सायलीचं बोलणं ऐकून राधाने डोळे पुसले. जेव्हा शेवटच्या वेळेस दिलीप राधाला समजवायला आला होता तेव्हा तो जाता जाता म्हणाला होता की तुझ्यासाठी माझ्या घरचे दरवाजे नेहमी उघडे असतील आणि मी आयुष्यभर तुझी वाट पाहायला तयार आहे. सायली राधाच्या हातावर हात ठेवून म्हणाली, हे बघ राधा, आनंदाने दिलीपच्या घरी जा. आता तू तुझ्या माहेरच्यांची काळजी करू नकोस. तुझ्या बहिणीचं लग्न झालं आहे, तुझ्या भावाला पण जॉब लागला आहे आणि तुझ्या वडिलांना त्यांची पेन्शन पण भेटत आहे. त्या लोकांना त्यांचं घर चालवू दे. तू जाऊन तुझं घर सांभाळ. तुझं नवीन आयुष्य तुझी वाट पाहत आहे. काय करू आणि काय नको करू या विचाराने दिवाळी पण होऊन गेली. पण दिवाळी या सणादिवशी तिच्यासोबत तिच्या घरच्यांनी तिच्यासोबत कसा व्यवहार केला त्यामुळे तिने तिचा विचार दृढ बनवला. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर राधा ऑफिसला आली आणि तिने मनात एक पक्का विचार केला होता. राधाच्या गरजेचं जे सामान कागदपत्र होते तिने एका बॅगेत भरले आणि ती बॅग घेऊन तशीच ऑफिसला आली. राधाच्या मैत्रिणीने सायलीने दिलीपबद्दल विचारपूस केली होती. तिला कळाले की दिलीप शहरातच आहे, बाहेर कुठे गेला नाही. तिला समजलं की दिलीप संध्याकाळी तिला घरीच मिळेल. ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळी राधाने तिच्या ड्रायव्हरला गाडी दिलीपच्या घरी नेण्यासाठी सांगितली. रस्त्याच्या प्रत्येक वळणावर राधाचं मन धडधड करू लागलं. पूर्ण रस्त्यामध्ये राधा विचारामध्येच होती. 30 मिनिटाचा रस्ता तिला 30 वर्षासारखा वाटत होता. राधाची गाडी दिलीपच्या घरासमोर येऊन थांबली. घाबरत राधाने घराचं गेट उघडलं. थरथरत्या हाताने राधाने दाराची बेल वाजवली. लगेचच दिलीपने दरवाजा उघडला. राधाला पाहून दिलीप आश्चर्यचकित झाला. राधा, तू ये ना ये. राधाला पाहून दिलीपच्या चेहऱ्यावर आनंद आला होता. राधा आतमध्ये आल्याने दिलीपचा हात हातात घेत म्हणाली की दिलीप, मला माफ कर. मी माझ्या घरच्यांच्या खोट्या मोह, माया, प्रेम यामध्ये एवढे अडकली होते की मी चुकीचं करत आहे हे मला समजलंच नाही आणि मी तुला भयंकर त्रास दिला आहे. तुला खूप दुःख दिलं आहे. पत्नी या नात्याने मी कोणतंच कर्तव्य तुझं पार पाडलं नाही. पण आज माझे डोळे उघडले आहेत. राधाने तिची बॅग खाली ठेवताना तिने प्रश्न केला, दिलीप, तू अजून एकदा मला. पण तिच्या डोळ्यातील येणाऱ्या अश्रूमुळे तिचे पुढचे शब्द गळ्यातच अडकले. नाही राधा, चुका सगळ्यांकडूनच होत असतात. जे पण झालं ते तुला वाईट स्वप्न पडलं होतं असं समजून सोडून दे. हे घर आणि मी
अजून पण तुझंच आहे. बघ हे तुझं घर आज जसेच्या तसे आहे. असं म्हणल्यावर राधा प्रेमाने दिलीपच्या मिठीत गेली. थोड्या वेळाने राधा दिलीपच्या मिठीतून बाहेर आली आणि त्याला म्हणाली, दिलीप, मला माहेरचं अजून एक कर्तव्य पार पाडायचं आहे. राधा, अजून कसलं कर्तव्य तुला पार पाडायचं आहे? 1 मिनिट. असं म्हणून राधाने तिच्या आईला फोन लावला. आईने फोन उचलला आणि ती म्हणाली की, अगं राधा, कुठे आहेस? किती वेळ झाला, तू अजून घरी आली नाही. आई, मी घरीच आली आहे. अगं हे काय बोलत आहे तू? कुठे आली आहे अजून? अगं आई, मी माझ्या हक्काच्या घरी आली आहे. मी माझ्या नवऱ्याच्या घरी, माझ्या घरी आली आहे. अगं राधा, वेडी झाली आहेस का? हे काय बोलत आहेस? तिची आई अजून काही बोलायच्या आधीच तिने फोन कट करून टाकला. कारण आता राधा नवीन आयुष्य सुरुवात करणार होती आणि पहिल्या वेळेसच तिला आईला काहीतरी बोलून तिला मूड खराब करायचा नव्हता. राधाला तहान लागली होती म्हणून ती किचनमध्ये गेली तर ती पाहत होती की दिलीप सगळ्या घरात दिवे लावत होता. राधा त्याला म्हणाली की, अरे दिलीप, तू हे काय करत आहेस? सगळ्या घरात दिवे का लावत आहेस? दिवाळी तर कधी संपली आहे. हा राधा, मला माहीत आहे दिवाळी केव्हा संपली आहे, पण माझी घराची आणि माझी लक्ष्मी तर आज घरी आली आहे. त्यामुळे आज माझ्या घरी दिवाळी आहे. त्यामुळे माझ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी मी हे दिवे लावत आहे. दिलीप राधाकडे प्रेमाने पाहत म्हणाला. दिलीपचं बोलणं ऐकून राधाचं मन भरून आलं. त्यानंतर राधा खूप प्रेमाने तिचं घर सांभाळू लागली. खरंच लग्नानंतर सर्व काही बदलते. नवरा बायकोचे नाते हे जन्माजन्मांतरीचे मानले जाते. आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व नवरा आणि बायको एकमेकांना देतात. एकमेकांशी भांडण असोत वा एकमेकांबद्दल प्रेम असो, सर्व काही एकमेकांना जपत आयुष्यभर जपण्याची वचन लग्नात दिली जातात. अनेक जोड्यांमध्ये हे वचन काय निभवण्यात येतात. नवरा बायकोचं नातं हे वेगळंच आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असंच काहीसं अनेक जोड्यामध्ये पाहायला मिळतं. तरीही आपल्याकडे नवरा बायकोच्या नातेला एक वेगळाच आदर दिला जातो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.